नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण प्रवासामध्ये 3 ते 4 दिवस टिकणाऱ्या, तसेच विशेष करून आषाढ महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या तिखट मिठाच्या पुऱ्या करणार आहोत. ह्या पुऱ्या अगदी घरगुती सामानामध्ये तयार होतात, तसेच खायला एकदम खमंग व खुसखुशीत लागतात. तिखट मिठाच्या पुऱ्या करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला कणिक मळून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. ते यामध्ये घालून घेऊया. यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालूया. चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, 2 चिमूट हळद, 2 चिमूट हिंग, 1 चमचा तीळ. पांढऱ्या तिळामुळे पुऱ्या दिसायलाही छान दिसतात, तसेच त्या खायलाही छान लागतात. अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा ओवा हातावरती थोडासा असा चोळून या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे. 2 चमचे कसुरी मेथी, तीही थोडीशी चोळून या पिठामध्ये घालायची आहे. कसुरी मेथी घरामध्ये उपलब्ध नसेल तर ती नाही घातली तरी काहीच हरकत नाही. आता हे सर्व मसाले या पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून घट्टसर असा कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण गव्हाच्या पिठाच्या पुऱ्यांसाठी कणिक मळतो, त्याप्रमाणेच इथे थोडीशी घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे. खूप पातळ अशी कणिक मळली तर पुऱ्या तेलकट तर होतातच व खायलाही वातड लागतात. तर अशा प्रकारे इथे थोडीशी घट्टसर अशी कणिक मळून घेतलेली आहे. कणिक मळून झाल्यानंतर या भांड्यावरती झाकण ठेवून जवळपास 15 मिनिटांसाठी कणिक भिजू द्यायची आहे. आता इथे 15 मिनिटं झालेली आहेत व कणिकही चांगली भिजलेली आहेत. आता पुऱ्या लाटायला घेऊयात. 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ ही कणिक भिजत ठेवायची नाही. आपण सर्वात प्रथम एक मोठी पोळी लाटून घेणार आहोत व त्याच्या छोट्या पुऱ्या करणार आहोत. त्यासाठी या कणकेतील निम्मी कणिक घेऊन हा तयार झालेला उंडा थोडासा पिठामध्ये घोळून पातळ अशी पोळी लाटून घेऊया. पुऱ्यांसाठी आपल्याला खूप जास्त पातळ ही पोळी लाटायची नाही, तसेच खूप जास्त जाडही पोळी लाटून घ्यायची नाही. तसेच पोळी लाटताना खूप जास्त पिठाचाही वापर करायचा नाही. तर अशा प्रकारे इथे पुऱ्यांसाठी लागणारी पोळी लाटून झालेली आहे. इतपत पातळ पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. इथे एका धारदार ग्लासच्या मदतीने पुऱ्या कट करून घेत आहे. तरी ते जवळपास 6 पुऱ्या एका पोळीपासून तयार झालेल्या आहेत. अशा प्रकारे राहिलेल्या सर्व पुऱ्या करून घेऊयात. पुऱ्या करत असतानाच गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं. आता हे तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये थोडासा पिठाचा गोळा सोडल्यानंतर तो गोळा वरती आलेला आहे, म्हणजे आपलं तेल चांगलं तापलेलं आहे असे समजावे. यामध्ये एक एक करून 3 पुऱ्या सोडून घेतलेल्या आहेत. पुऱ्या तळत असताना आपल्याला कढईमध्ये खूप जास्त गर्दी करून घ्यायची नाही, नाहीतर पुऱ्या चांगल्या फुगल्या जाणार नाहीत. इथे मी फक्त 3च पुऱ्या सोडलेल्या आहेत. 2 ते 3 वेळा पुऱ्या उलटपालट करून घ्यायच्या आहेत. तसेच आपल्याला ह्या पुऱ्या मध्यम आचेवरती तळून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 वेळा पुऱ्या उलटपालट केल्यानंतर पुऱ्यांना छान असा दोन्ही बाजूनी गोल्डन रंग आलेला आहे. आता या पुऱ्या तेलामधून काढून घेऊया. या पुऱ्या तळायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही. अगदी पटापट पुऱ्या तळल्या जातात. इथे मी सर्वच पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता ह्या सर्वच्या सर्व पुऱ्या वेगवेगळ्या बॅचेसमध्ये तळून घेऊया. या पुऱ्या तळण्यासाठी खूप जास्त तेलाचाही वापर झालेला नाही. तर अशा प्रकारे इथे आपल्या तिखट मिठाच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. 2-3 पुऱ्या सोडल्या तर सर्वच्या सर्व पुऱ्या अगदी टम्म अशा फुगलेल्या आहेत. यातील एक पुरी आपण तोडून पाहूया. या पुऱ्या तुम्ही दह्याबरोबर, टोमॅटो सॉसबरोबर किंवा अगदी तशाच खाल्ल्या तरीही खायला खूप छान लागतात. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह.